सर्वांना हरिओम. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. आपल्या सर्वांना हा श्लोक परिचित आहे. भगवान शंकराची या श्लोकातून स्तुती केलेली आहे. आपण ज्या नाथ संप्रदायाचा अभ्यास सुरू केलेला आहे त्या नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणजे ज्यांनी हा संप्रदाय सुरू केला, ज्यांच्यापासून ही परंपरा पुढे चालू राहिली, ते भगवान शंकर आहेत. म्हणून त्यांची जी अनेक नावं आहेत त्यापैकी एक नाव आहे आदिनाथ. या नाथांच्या परंपरेत अनेक सिद्ध पुरुष आणि साधक होऊन गेले. त्यातले काही सिद्धांचा आपण आज परिचय करून घेणार आहोत. मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ यांना परंपरेनुसार या संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते. मासळीच्या पोटात असताना, मच्छीच्या पोटात असताना भगवान शिवाने माता पार्वतीला केलेला उपदेश त्यांनी ऐकल्याचे मानले जाते आणि म्हणून त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ असे आहे. शाक्त संप्रदायातील शक्ती संप्रदाय जो देवीचा मानला जातो, मातेचा मानला जातो, त्याला नाव आहे शाक्त संप्रदाय. या संप्रदायातील एक महत्त्वाचा ग्रंथ जो कौलमार्ग या नावाने प्रसिद्ध आहे, त्याचे अनुयायी मच्छिंद्रनाथ होते असे विद्वानांचे मत आहे. त्यांच्या नावावर कौलनिर्णय नावाचा एक ग्रंथ उपलब्ध आहे. चौरंगीनाथ हे असे प्रसिद्ध संत होते. नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. विदर्भ देशाचा राजकुमार म्हणून जन्माला आलेला असूनही सावत्र आईच्या दुष्कृत्यामुळे त्याला वडिलांकडून हात पाय तोडण्याची शिक्षा भोगावी लागली. मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ यांनी त्याला उचलून आणले आणि त्याच्याकडून तपाचे आचरण करवून घेतले. त्यानंतर त्याला उपदेश दिला. चौरंगीनाथांचा उल्लेख तिबेटी परंपरेमध्ये सुद्धा केला जातो. त्यानंतर चरपटीनाथ हे सुद्धा एक संत होऊन गेले नाथांच्या परंपरेत. त्यांच्या काही रचनांमध्ये त्यांनी स्वतःला गोपीचंदाचा भाऊ असे म्हटले आहे. नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये चरपटीनाथ हे ब्रह्मदेवाचे पुत्र असून त्यांना प्रत्यक्ष गुरु दत्तात्रेयांनी उपदेश केल्याची कथा आलेली आहे. जालंधरनाथ हे मच्छिंद्रनाथाचे गुरुबंधू आणि स्वतः एक थोर सिद्धपुरुष होऊन गेले. वज्रयान परंपरेतील ग्रंथ शिवदीन मठसंग्रह, तत्वसार, हठयोग प्रदीपिका, योग वासिष्ठ अशा इतरही अनेक ग्रंथांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ते मूळचे जालंधरचे असण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावरून त्यांचा जन्म यज्ञातून झाल्याची कथा प्रसृत झाली. परंपरेप्रमाणे कानिफनाथांना जालिंदरनाथांनी अनुग्रह दिला म्हणजे दीक्षा दिली. जालिंदर गुरु होते. नवनाथांमध्ये सर्वात प्रसिद्ध सत्पुरुष म्हणजे श्री गोरक्षनाथ. त्यांच्याशी संबंधित कथा आणि स्थाने भारतभरात तसेच आसपासच्या नेपाळ आणि तिबेटसारख्या देशातही आढळून येतात. त्यांनी नाथ संप्रदायाची धुरा वाहत भारतभर भ्रमण करून
हा नाथ संप्रदाय सर्वदूर पोहोचवला. इतके नव्हे तर त्यांचे सद्गुरू मच्छिंद्रनाथ ज्यावेळी वाममार्गीय साधनेकडे वळले तेव्हा त्यांना सावध करून गोरक्षनाथांनी मूळ मार्गावर आणले. संस्कृत आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी रचना केल्या आहेत. त्यांचे सिद्धांत पद्धती, योगमत, अमरोग प्रबोध इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये ही नाथ परंपरा आणि त्यांचे वाङ्मय कशा रीतीने आहे ते आपण आता पाहूया. नवनाथ आणि सिद्ध नामावलीतील अनेक सिद्धांचा महाराष्ट्राशी अगदी घनिष्ठ संबंध आहे. नागार्जुनांचा शिष्य कण्हेरीचे समाधी स्थळ नेवाशाजवळ दाखवले जाते. कण्हेरी हे नागार्जुनाचे शिष्य आहे. त्यांनी समाधी घेतली नेवाशाजवळ. कण्हेरी हे रसेश्वर संप्रदायातील एक महत्त्वाचे आचार्य मानले जातात. नाथ सिद्धांच्या परंपरेतील आनंद भैरव, मंथन भैरव, काकचंडी, सुरानंद हे शैव असे दिसून येते. वीरशैव संप्रदायाशी जवळून संबंध असलेले अल्लम प्रमुख रेवणसिद्ध हे नाथसिद्धांच्या परंपरेशीसुद्धा संबंधित होते. महाराष्ट्रातील नाथ परंपरेत सर्वात महत्त्वाचा उल्लेख करावा लागतो तो श्री संत निवृत्तीनाथ आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा. मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ आणि त्यांच्याकडून ज्यांना उपदेश मिळाला ते मातीच्या गोळ्यापासून अजाणतेपणे निर्माण झालेले गहिनीनाथ हे होते. म्हणजे गोरक्षनाथांनी उपदेश केला गहिनीनाथांना. या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना गुरुपदेश केला आणि पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञाननाथांना हाच नाथ परंपरेचा वारसा दिला. आपण माऊलींचा उल्लेख करतो ज्ञानेश्वर माऊली म्हणून, पण त्यांचं नाव नाथ होतं, ज्ञाननाथ. निवृत्तीनाथांकडून त्यांना गुरुपदेश प्राप्त झाला. या संबंधी म्हणजे या परंपरेसंबंधी एक उत्कृष्ट अभंग गुरुपरंपरेत आलेला आहे. तो हा खूप छान आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्तीदातार, गहिनी प्रसादे निवृत्तीदातार. ज्ञानदेवासार चोलविले ज्ञानदेवासार. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना संपूर्ण सार आनंदाने दिले. चोज म्हणजे आनंद, आणि त्यांनी आनंदाने त्यांना ते सार दिले. सहजयोगाचा वारसा पुढे चालू ठेवताना, सहजयोगाचा वारसा पुढे चालू ठेवताना या परंपरेत प्रामुख्याने भगवंताचे नामस्मरण आणि भक्ती मार्गावर भर आणि जोर दिलेला आढळतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यासारख्या ग्रंथाचे डोळसपणे वाचन केल्यास त्यांनी नाथ संप्रदायाचे गुह्य तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवल्याचे आपल्या सहज लक्षात येते. ज्ञानेश्वरांनी एक प्रकारे या नाथ संप्रदायाला भागवत भक्तीशी एकरूप केले आणि सहजयोगाला उज्ज्वल स्थान प्राप्त करून दिले आहे. अगदी नजीकच्या भूतकाळातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद महाराज हे देखील याच परंपरेतील असून त्यांनीसुद्धा
स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे हरिमय योग बळे. या उक्तीतून आपली परंपरा स्पष्ट केली आहे. संप्रदायाची स्थापना गुरु मच्छिंद्रनाथ यांनी केली आणि पुढे गुरु गोरक्षनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला. नाथपंथ किंवा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून याचा उगम आदिनाथ परमेश्वर शिव यांच्यापासून झालेला आहे. योग मार्गाने सिद्धावस्था प्राप्त करून घेणे हे या पंथाचे ध्येय आहे. 9व्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायातील पहिले मानवी गुरु. गोरक्षनाथांनी या संप्रदायाला नावारूपाला आणले. या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे शिव हे अंतिम सत्य आहे आणि तो पिंड व ब्रह्मांडाचा आधार आहे. नाथ संप्रदायाचे तत्त्वज्ञान काय की भगवान शिव अर्थात परमेश्वर, परमात्मा, परब्रह्म हेच या जगातले अंतिम सत्य आहे, एकमेव सत्य आहे आणि तोच पिंड आणि ब्रह्मांड म्हणजे आपला देह आणि विश्व यांचा आधार आहे. नाथपंथीयांना विविध सिद्धी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात. संत ज्ञानेश्वर हे सुद्धा नाथपंथाशी संबंधित होते. त्यांना नाथसंप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू आणि त्यांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा नाथपंथाशी संबंध येतो. भागवत धर्म किंवा भागवत परंपरा जी म्हटली जाते त्याचं दुसरं नाव आहे वारकरी पंथ, वारकरी परंपरा. नाथ संप्रदाय वर्ण व्यवस्थेला मानत नाही. चातुर्वर्ण्य जे आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही वर्ण परंपरा, वर्णव्यवस्था नाथ संप्रदाय त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय मानित नाही. भारतातील वेगवेगळ्या धर्म पंथाशी नाथपंथाचा कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात संबंध आलेला दिसून येतो. त्र्यंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे पहिले उगमस्थान मानले जाते. कारण याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी 9 नाथांना आणि 84 सिद्धांना उपदेश केलेला आहे. ती उपदेश केलेली जागा म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोली भाषेत अनुपान शिळा असेही म्हणतात. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या पोटाला ही अनुपम शिळा आहे. या शिळेविषयी नाथांची धारणा अशी आहे की एकदा सिंहस्थ कुंभमेळ्यात, जिला सध्या अहिल्या नदी म्हणतात, त्या ठिकाणी 60,000 ऋषी स्नान करत होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरला 60,000 ऋषी स्नान करत होते. त्यावेळी ते गोरक्षनाथ बालस्वरूपात आले आणि स्नान करू लागले. त्यावेळी त्यांनी हर हर गंगे अशी हाक दिली. त्यावेळी ऋषी म्हणू लागले की ही गंगा नाही, ही तर गोदावरी आहे, तू तिला गंगा का म्हणतोस, असा प्रश्न केला त्या बालरूपातील गोरक्षनाथांना. त्यावेळी गोरक्षनाथांनी गंगा मातेची आराधना केली आणि प्रत्यक्ष गंगा माता तेथे अवतरली. त्यावेळी ऋषींनी त्यांना विचारले, महाराज आपण कोण आहात? तेव्हा गोरक्षनाथ आपल्या मूळ रूपात आले आणि तेव्हापासून नाथ संप्रदाय तिला गंगा म्हणतात आणि म्हणूनच ती दक्षिणेकडची गंगा मानली गेलेली आहे. जरी ती गोदावरी असली तरी पण तिला दक्षिणेकडची गंगा मानतात. ज्याला सामान्य व्यक्ती
अहल्या गौतमी संघ म्हणतात, ज्याला सामान्य व्यक्ती अहल्या गौतमी संघ म्हणतात. नाथपंथीय साधू गंगा गौतमीचा संगम मानतात. दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ याच संगमावर स्नान करतात. 60,000 ऋषींच्या विनंतीवरून गुरु गोरक्षनाथांनी उपदेश सांगितला द्यायला त्या ऋषींनी, तेव्हा गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश देण्याचे मान्य केले. त्या सर्वांना घेऊन ते कौलगिरीकडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून त्यांना उपदेश केला. त्यातील 9 जणांनी गुरु गोरक्षनाथ सांगितलं प्रत्येक शब्द जसाच्या तसा ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून 84 जण उभे राहिले आणि त्यांना त्यातील भावार्थ समजला, म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. नवनाथ आणि 84 सिद्धांना या शिळेवर गुरु गोरक्षनाथांनी उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणजेच उपमा नसलेली शिळा असे म्हणतात. यानंतर आपण नवनाथांच्या चरित्रांचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत आणि आपण या ठिकाणी आजचं पूर्ण करू.